महाड तालुक्यातील कुसगाव येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण आणि श्री काळभैरी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न। महाड तालुक्यातील कुसगाव ग्रामपंचायत हद्दीतील खरबाचा कोंड येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गडवलेवाडी अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली अंगणवाडी इमारतीची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। कार्यक्रमावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करत जल्लोषात सहभाग नोंदवला। यावेळी मंत्री गोगावले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। यानंतर कुसगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री काळभैरी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। विधिवत पूजा, प्राणप्रतिष्ठापना आणि धार्मिक विधींमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री गोगावले यांनी कुसगाव गट ग्रामपंचायत हद्दीतील गावांना औद्योगिकरण नळ जोडणी प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नाला कायमचा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज धार्मिक व सामाजिक स्थळे उभारण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। अशी स्थळे सामाजिक एकात्मकतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे। या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या। तसेच महाड पंचायत समिती सदस्य सौ रेणुका देशमुख, सौ नूतन मोरे, इम्रान भाई पठाण आदी मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जेतपाळ, महाड, रायगड।